24 वर्षांचा विश्वास पुण्यामध्ये पोलीस भरतीची ग्राउंड देण्यासाठी आलेला होता. त्याच्यासोबत 2-3 मित्र होते. मित्रांचं वाईट सवय. या विश्वासला म्हणले, की "चल ना आपण पेठेत जाऊन येऊ, थोडी मज्जा करून येऊ. आपली आता शेवटचा चान्स आहे भरतीचा. होईल ना होईल, पण ही भरती आपली यादगार होऊन जाईल." या विश्वासाचं तर लग्न झालेलं होतं. लग्नाला 1.5 वर्ष झालेली होती. त्याची पत्नी गर्भवती पण होती. आता हा विश्वास थोडं त्याला मित्राला म्हणत होता, की "नको रे, मी तसा बायकोसोबत विश्वासघात नाही करणार आणि हे मला पटत पण नाही पैसे देऊन जाणं." पण त्याचे मित्र त्याला फोर्स करतात आणि म्हणतात, की "मला तर वाटतं तुझ्यामध्ये दोष आहे, त्यामुळे तू नको म्हणतोय." आता विश्वासच्या मर्दानगीवर हा सवाल होता. त्यावेळेला विश्वास म्हणतो, की "ठीक आहे, चला." आता हे तिघं मित्र त्या ठिकाणी पोहोचतात. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर 2-4 महिला त्या ठिकाणी येऊन उभ्या राहतात. दिसायला सुंदर असलेल्या महिला. यामधल्या एका महिलेसोबत हा विश्वास रूममध्ये जातो. त्यावेळेला महिला कंडोम काढते आणि त्याला लावायचा प्रयत्न करते. विश्वास म्हणतो, "2 लावू नका." ती महिला 2 लावायला लागली होती. विश्वास म्हणला, "1च लावा." एक तर मी येणार नव्हतो. माझं लग्न झालेलं आहे. पण मित्रांनी मला घेऊन आलेत, तर मला थोडी चांगली पण फिलिंग येऊ द्या. त्यामुळे 1च लावा. आता ही महिला विश्वासला म्हणत होती, की "असं नको करू, तुझ्यासोबत वाईट होईल." हा विश्वास तिला म्हणायला लागला, की "काही होत नाही. मला अनुभव आहे 1.5 वर्षाचा." त्यावेळेला ती महिला शांत बसली. त्यावेळेला तर ती काय बोलली नाही. त्यावेळेला तिनं 1च लावलं आणि या विश्वासने करायला चालू केलं. आता जसं-जसं हा विश्वास करत होता, तसा-तसा याच्यामध्ये जास्त जोश भरायला लागला. याला भारी वाटायला लागलं होतं. याने भरपूर जोरदारपणे करायला चालू केलं. त्यावेळेला कुठून तर ते फाटलं कंडोम आणि काहीसा थोडा भाग टच झाला. आता हे नको व्हायला होतं. त्या महिलेने या विश्वासला अगोदरच सांगितलेलं होतं, की "तू लक्ष ठेव." पण विश्वास जोश-जोशमध्ये करून गेला. आता त्यावेळेला त्याला काही समजलं नाही. पण ज्यावेळेला उसाचा रस निघून गेला, त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं, की "अरे बापरे! आपल्याकडून चूक झाली मोठी." पण आता काय करू शकत होता? डोक्याच्या वरून तर पाणी निघून गेलेलं होतं. आता विश्वासला पछतावण्याशिवाय काही पर्याय नव्हता. त्याने कोणालाही काही म्हटलं नाही आणि त्या महिलेला पण म्हणला, की "कोणाला सांगू नको बाहेर आल्यानंतर." त्या महिलेला काय करायचंय? हिच्यापाशी असे हजारो कस्टमर येतात, असं करतात. त्यामुळे ती शांत बसली. पण विश्वास त्या ठिकाणाहून घरी गेला. आता विश्वासचं तर भरतीचा रिझल्ट लागला. विश्वास भरती झाला नाही. पण त्याने त्याच्यासोबत एक अशी काही गोष्ट आणली होती, त्याच्यामुळे त्याच्या कुटुंबाचं पूर्ण उद्ध्वस्त झालं. विश्वासचा पण मृत्यू झाला. तो पण तडफडून. नेमकं काय घडलं होतं त्या रूममध्ये? पुढे काय झालं त्याच्यासोबत? याच्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात 2022 पासून होते. 2022 मध्ये विश्वास 2022 मध्ये विश्वास भरतीची तयारी करत होता. त्यावेळेला त्याला 2 मित्र भेटले, सुरेश आणि अभिजित. आता हे सुरेश आणि अभिजित याच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठे होते. त्या दोघांचं भरपूर दिवस ट्राय करत होते, पण त्यांचं काय झालं नव्हतं. पण हा जो विश्वास होता, भरपूर मेहनती पोरगा होता. त्यामुळे याच्यासोबत त्यांनी ज्यावेळेला प्रॅक्टिस करायला चालू केली होती, त्यावेळेला याच्या ताकदीचा अंदाज त्यांना लागला होता. त्यामुळे विश्वासचे मित्र त्याच्यासोबत करत त्यामुळे या विश्वासचे मित्र त्याच्यावरती जळायला लागले होते. आता हे जळत होते, हे त्यांना माहीत नव्हतं विश्वासला. त्यामुळे तो म्हणायचा, की "चला आपले मित्र आहेत, आपले हितैषी आहेत." पण तसं नव्हतं. आता यांनी ठरवलं, की याला बरबाद करूनच टाकायचं. विश्वास त्यावेळेला 21 वर्षांचा होता. विश्वासची घरची परिस्थिती बरी होती. काही दिवसांनी त्याच्या वडिलांनी त्याचं लग्न ठरवलं. विश्वासला ही पोरगी पटली. त्यामुळे त्याने लग्न करून टाकलं. लग्न झाल्यानंतर त्याने भरतीची तयारी सोडली नाही. तयारी करतच होता. आता त्याचे मित्र त्याच्यावरती जास्त जळायला लागले. एक तर बारका होता, रनिंग करायचा चांगली, भरतीची तयारी चांगली करायचा आणि इथून पुढे याचं लग्न पण झालं. त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठे असलेले अभिजित आणि सुरेश या दोघांचं अजून झालं नव्हतं. आता या दोघांनी ठरवलं, की याला बरबाद करूनच सोडायचं. आता बघत-बघत या विश्वासच्या लग्नाला 1.5 वर्ष झालेली होती. विश्वासचं आयुष्य चांगलं चालू होतं. त्याची पत्नी गर्भवती होती. 2024 मध्ये पुण्यामध्ये पोलीस भरती निघाली होती. या भरतीला अभिजित आणि त्याचा मित्र सुरेश त्यांनी पण फॉर्म टाकला. त्यावेळेला ते म्हटले, की आता विश्वासला पण आपण सोबत घेऊन जाऊ. बघू होत असलं तर होत असला, नसलं तर आपल्याला काय करायचं ते करूच आपण. त्यांनी प्लॅनिंग केली. विश्वासला सांगितलं. विश्वास म्हणला, की "खरं आहे सगळं, पण माझं लग्न झालंय. आता मी कशाला त्याच्या नादी लागू?" पण त्यांनी त्याला फोर्स करून भरायला लावला फॉर्म. विश्वासने फॉर्म भरला. त्यांच्यासोबत प्रॅक्टिस चालू केली. तरी पण तो त्यांच्या पुढेच असायचा. त्याच्यामध्ये ताकद होती. घरची परिस्थिती चांगली होती. खाद्य वगैरे चांगलं असायचं. त्यामुळे विश्वास
यांच्यापेक्षा पुढे राहायचा कायम. भरतीचा दिवस जवळ आलेला होता. याच्या अगोदर 2 दिवस ते त्या ठिकाणी जाऊन बसले. त्या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल, तुमच्यापैकी कोणी भरती केली असेल तर कशी परिस्थिती असते. त्यावेळेला हे तिघं जाऊन थांबलेले होते. त्या ठिकाणी ग्राउंडवरती गेल्यावर ग्राउंड वगैरे झालं क्लिअर. त्यांनी त्याच्या हिशोबाने तर केलं. या विश्वासला वाटलं होतं की होईल भरती, पण एकापेक्षा एक वरचढ पोरं त्या ठिकाणी असतात. आता हे तिघं ज्या वेळेला घरी निघायला लागले होते, त्यावेळेला विश्वासचा मित्र अभिजित काय म्हणतो की अरे, तू घरी चाललाय, तू तर घरी जाशील. आता आमचा तर शेवटचा चान्स आहे. याला यादगार काय बनवू? मला नाही वाटत की आम्ही भरती होईल. तुझं काय सांगता येत ना, तू भरती होऊ शकतो. आता तू घरी जाशील, तुझ्या बायकोसोबत तू काम करशील, पण आम्ही काय करणार आहे? चल जरा पेठेतनं फिरून येऊ. ज्या वेळेला अभिजित असा म्हणतो, त्यावेळेला विश्वास म्हणतो की मला नको रे, माझ्याकडे आहे. मला नको रे, माझ्याकडे आहे बरं का, आणि मी धोका नाही देऊ शकत पत्नीला. त्यावेळेला अभिजित आणि सुरेश म्हणतात की अरे, कोणाला काय समजणार आहे, तू चल तर निसता. ज्या वेळेला एवढ्या विश्वासाने आणि एवढ्या कॉन्फिडन्सने त्याचे मित्र बोलतायत म्हणल्यावर याच्याही मनामध्ये लालच आलं आणि हा त्या ठिकाणी गेला. अभिजित आणि विश्वासने त्या ठिकाणी अभिजितची पहिल्यापासून ओळख होती. त्याला माहिती होतं की कोणासोबत त्याला पाठवायचं. त्या महिलेसोबत याने त्याला पाठवून दिले. ती महिला रोगग्रस्त होती. तिला जीवघेणा आजार एड्स होता. त्यावेळेला विश्वास त्या ठिकाणी गेला. त्या ठिकाणी त्याने थोडा जोर दाखवला, म्हटला की एकच लावणार, ते फाटलं आणि आता तो रोग घेऊन घरी आलेला होता. विश्वास घरी आला. त्याला काय वाटलं नाही. म्हणला काय होतंय, म्हणला रोज तर करतोय आणि याच्यासोबत झालं म्हणून काय झालं एकदा. त्याला असं वाटायचं की ती महिला प्रत्येकासोबत असं पाकीट लावूनच करत असेल, पण नव्हती तशी गोष्ट. त्याला आधीपासूनच रोग होता. काही दिवस झाले भरतीवरून परत आल्यानंतर या विश्वासची पत्नी, जी की प्रेग्नेंट होती, ती थोडी खोकायला लागली. तिला थकवा जाणवायला लागला. त्यावेळेला डॉक्टरांकडे घेऊन गेले. त्यावेळेला डॉक्टरांनी रेग्युलर चेकअप केलं, पण रिपोर्ट रेग्युलर सारखे नव्हते. यावेळी डॉक्टरांना काहीतरी वेगळं जाणवलं होतं. डॉक्टरांनी चेक केलं तर हिला तो रोग झालेला होता. आता डॉक्टरांना समजत नव्हतं की गेल्या वेळेला तर रिपोर्ट क्लिअर होते आणि आता असं कसं काय झालं. डॉक्टरांनी तिला गोळ्या औषधं दिली. डॉक्टरांनी विश्वासच्या पत्नीला गोळ्या औषधं दिली, समजावून सांगितलं तिला आणि म्हटले की कसं काय झालं, तू कोणासोबत संबंध केले का? ती म्हटली नाही, फक्त माझ्या पतीसोबत केले. डॉक्टर म्हणले तुझ्या पतीला एकदा चेकअपसाठी घेऊन ये. ज्या वेळेला विश्वास त्या ठिकाणी गेला, त्याला चेकअप केलं तर हो, त्याला पण होता. आता डॉक्टरांनी त्याला समजावून सांगितलं काय झालंय. आता विश्वासला पटत नव्हतं की माझ्यासोबत असं होऊ शकतं. डॉक्टरांनी विचारलं की तू काय चुकीचं केलंय का? विश्वास सुरुवातीला तर म्हणत होता की मी नाही काय चुकीचं केलं. पण ज्यावेळेला डॉक्टरांनी याची गांभीर्य जाणून त्याला पण ज्यावेळेला डॉक्टरांनी त्याला याचं गांभीर्य पटवून दिलं, त्यावेळेला त्यानं सांगितलं की हो, भरतीला गेलो होतो त्यावेळेला झालं होतं आणि जोश-जोशमध्ये होऊन गेलं. डॉक्टर म्हणले जोश-जोशमध्ये होऊन गेलं, पण आता तुझी पत्नी गर्भवती आहे. तिचं काय? तिला पण झाला, तुला पण झाला. आता तुझं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल. विश्वासला आता टेन्शन आलं होतं की नेमकं काय झालं? घरच्यांना समजलं तर घरचे तर त्याला चेपलीनं मारतील आणि त्याच्या मित्रांनी त्याच्यासोबत धोका केलाय हे पण त्याला जाणवत होतं. आता तो मित्रांपाशी तडकपणे गेला आणि त्यांना जाब विचारायला लागला. त्याच्या मित्रांनी हात काढून घेतले आणि म्हटले की आमचं काय चूक आहे त्याच्यामध्ये? तुला तिथं कळलं नाही का डबल करायचं, डबल लावायचं? तू जोशमध्ये गेला असशील. आता आम्हाला कसं काय काय झालं नाही? त्यावेळेला त्या विश्वासला वाटलं की माझ्यासोबत तर असं झालंय, आता काय करू मी? त्याचं डोकं चालत नव्हतं. तो घरच्यांच्या नजरेमध्ये दोषी झालेला होता. त्याने 2-3 जीवाचं त्याने 2-3 व्यक्तींचा जीव धोक्यात घातलेला होता. ज्यावेळेला पण तो घरी जायचा त्यावेळेला वडिलांच्या नजरेला नजर भिडवू शकत नव्हता. त्याची आई त्याला रोज शिव्या द्यायची, पत्नी त्याला कावायची, शिव्या द्यायची. आता हे सगळं सहन होत नसलेला विश्वास याने या सगळ्याला कंटाळून त्याचा जीव दिला. त्यावेळेला पाठीमागे राहिलेली त्याची पत्नी गर्भवती, तिनेही काही दिवसानंतर जीव सोडला त्या रोगामुळे. तर बघा मित्रांनो, एक चूक अशी आयुष्याला भेडसावू शकते आणि त्याच्यामुळे अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं. ते पण अशा प्रकारे, याच्यावरती कोणाचाही विश्वास बसणार नाही. तर मित्रांनो, माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की अशा चुकीच्या सवयीपासून तुम्ही दूर राहायला पाहिजे. कसं आहे, एक आपली ती वेळ असते, ज्यावेळेला ती वेळ येते त्यावेळेला सगळं होऊन जातं. फक्त देवावरती विश्वास ठेवणे, भक्ती करत राहणे आणि आपली जी काय कर्म आहे ते करत राहणे, याच्यावरती विश्वास ठेवून फक्त पुढे लढायला शिका. बाकी अशा वाईट गोष्टींपासून दूर राहा मित्रांनो. वाईट मित्र ओळखायला शिका. वाईट मित्र कधीही आपलं आयुष्य बरबाद करू शकतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. चॅनल सबस्क्राईब पण करा.